नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामपूर्व नियोजनामध्ये सोयाबीन पेरणीसाठी घरगुती किंवा बाजारातील बियाण्यांचा वापर आपण करत असतो। त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे, यावरून लागणारे बियाणे किती याचे नियोजन आपण करत आहोत। याचाच भाग म्हणून आपण आज आलेलो आहोत मोजे हिवरा कोरडे येथील प्रगतशील शेतकरी व गावचे सरपंच श्री वैभव कोरडे साहेब यांच्याकडे। प्रमाणे याही हंगामात त्यांच्याकडे सोयाबीन पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे। बाजारातील बियाणे खरेदी करण्यापेक्षा घरगुती योग्य प्रकारे साठवणूक केलेले सोयाबीनचा वापर ते पेरणीसाठी करणार आहे। ते बियाणे पेरणी योग्य आहे किंवा नाही यासाठी गुणपाटाच्या साहाय्याने उगवण क्षमता चाचणी आपण प्रात्यक्षिकाद्वारे पाहणार आहात। प्रथमतः गुणपाट ओले करून नमुना सोयाबीन बियाण्याचे प्रतिनिधित्व करणारे 100 दाणे आपण सुरुवातीला घेतलेले आहे। 10 सोयाबीन बियाणे दाण्याचे 10 रांगेद्वारे त्याचे विभाजन करून अशा पद्धतीने प्रत्येक रांगेमध्ये 10 बियाणे आपण टाकत आहोत। 10 बियाणे टाकल्यानंतर त्याची व्यवस्थित गुंडाळी करत आहोत। अशा पद्धतीने आपण 100 दाणे 10-10च्या रांगेद्वारे टाकल्यानंतर व्यवस्थित प्रकारे त्याची गुंडाळणी केलेली आहे। अशा प्रकारे दोरीच्या साहाय्याने त्याला दोरी घट्ट बांधणार आहे। ह्या गुंडाळीला आपण 4 ते 6 दिवसापर्यंत अंधाऱ्या खोलीत ठेवणार आहे। त्याला दिवसातून 2 वेळेस हलके पाणी देणार आहे। अशा प्रकारे आपण ही गुंडाळी 5 ते 6 दिवसानंतर खोलून याची बियाणे उगवण क्षमता चाचणी आपल्याला